नमस्कार, मी पूनम आजच्या शंखनादच्या चर्चासत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। आज आपल्या सोबत तीन पाहुणे जोडलेले आहेत आणि आपला आजचा विषय आहे की जे इंजिनियर्स आहेत यांचं नेमकं इंजिनिअरिंगचं एवढं 3-4 वर्षांचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांना कोविड नंतर मध्ये नोकरीचे किती पर्याय उपलब्ध असतील किंवा या व्यतिरिक्त त्यांना किती चॅलेंजेस येतील, त्यांना किती त्रासदायक परिस्थिती अनुभवावी लागणार आहे या कोविडच्या महामारीच्या नंतरच्या काळात। तर नेमकं सध्याच्या परिस्थितीत जे इंजिनियर्स काम करत आहेत किंवा येणाऱ्या काळात काम करणार आहेत या सर्वांना किती चॅलेंजेस येतील या विषयावर आज आपण बोलणार आहोत। तर सर्वप्रथम आजच्या पाहुण्यांची मी ओळख करून देते। आपल्यासोबत जोडलेले आहेत डॉक्टर जी.के. आवारी सर, जे विभाग प्रमुख आहेत ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नागपूरचे। या व्यतिरिक्त आज आपल्यासोबत जोडलेले आहेत डॉक्टर मनोज डायगवणे सर, जे आहेत प्रिन्सिपल गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकचे आणि जॉईंट डायरेक्टर आहेत पॉलिटेक्निक विभागाचे। या व्यतिरिक्त आपल्यासोबत जोडलेले आहेत सिद्धार्थ सॅम्युअल सर, जे फाउंडर आहेत आणि सीईओ आहेत वेब रिसर्च सर्व्हिसेस या कंपनीचे। तर सर्वप्रथम आमच्या कार्यक्रमामध्ये आपल्या तिघांचंही खूप खूप स्वागत आहे सर। तर आजच्या या विषयाला आपण सुरुवात करूया आणि सर्वप्रथम सर डायगवणे सर, मला आपल्याकडून जाणायला आवडेल की एक मुद्दा म्हणजे असा आहे की इंजिनियर्स आणि इंजिनिअरिंगचे जे विद्यार्थी आहेत, नक्कीच ह्या कोविडमुळे प्रत्येकाला नोकरीचा त्रास झालेला आहे, पण एक इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणं हे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी खूप मोठं स्वप्न असतं, खूप कठीणाई असते आणि खूप अभ्यास करावा लागतो या अभ्यासक्रमासाठी। तर काय वाटतं आपल्याला की ह्या कोविडमध्ये किंवा कोविडचा हा काळ संपल्यानंतर किती चॅलेंजेस येणार आहेत विद्यार्थ्यांना नोकरीकरिता? कोविड-19 या महामारीमुळे आपली अर्थव्यवस्था ही पूर्णपणे अस्थिर झालेली आहे आणि त्यामुळे बरेचसे जॉब गेलेले आहेत, परंतु आता जे पूर्ववत पदाला येणं सुरू झालेलं आहे त्यामुळे एक वेगळ्या प्रकारच्या अपॉर्च्युनिटीज तयार झालेल्या आहे की त्या मुलांनी जर वेगवेगळ्या प्रकारचे स्किल आत्मसात केले, कारण आता आपण बघितलं तर सगळं ऑनलाईन व्हर्च्युअल यामध्ये काम करून राहिलो आहे। कोर ब्रँचेस तर आहेच, कोर ब्रँचेस सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, पण त्या व्यतिरिक्तही IoT बेस्ड आणि सगळं व्हर्च्युअल टीचिंग पासून व्हर्च्युअल लर्निंग पासून सगळे परफॉर्मन्स। तर इंजिनिअरिंग साठी बऱ्याच प्रमाणात अपॉर्च्युनिटीज आता येणे नक्की आहे। तरी मी म्हणेल की पुढचा काळ जरी आता हा काळ त्यांना त्रासदायक गेला, परंतु भविष्यात त्यांना चांगल्या अपॉर्च्युनिटी मिळेल आणि त्यांनी जो काही परिश्रम घेऊन अभ्यास केला त्याचं सार्थक होईल। पण सिद्धार्थ सर, हा प्रश्न आपल्यासाठी आहे की नक्कीच औद्योगिक क्षेत्रामधनं विद्यार्थी जर या क्षेत्राकडे वळत आहात तर त्यांना म्हणजे त्यांच्यावर एक प्रभाव कसा राहील किंवा या क्षेत्रामध्ये आल्यानंतर या क्षेत्राचा प्रभाव कसा राहील असं आपल्याला वाटतं? या व्यतिरिक्त एक प्रश्न मी अजून यात जोडू इच्छिते की आपण एक कंपनी रन करता, आपल्याला खूप चांगल्याने माहिती आहे की सध्या कोविडमध्ये प्रत्येकाची परिस्थिती कशी झालेली आहे, हातची नोकरी गेलेली आहे, जे हातकाम करतात त्यांचे हातचे कामं बंद झालेले आहेत। तर नक्कीच येणाऱ्या काळात संधी ही उपलब्ध होईल का, हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे। काय बोलायला? Being from an industry background, I have seen lots and lots of companies closing down, employments lost. But there are quite a few industries that went unhampered, and in fact, the entire digital industry boomed. Secondly, the entire automation industry also progressed because of the COVID-19 employment, people were not willing to go to work. The employers were not willing to call the employees to their work. So the machines worked around this time, and the people who could automate these machines, automate the industry, these were more in demand around this time. And if you see around this time, work from home was prevalent across the IT, information and technology industry. So again, this thing was also a part wherein lots of employment was sought in the IT industry. In spite of many other industry losing jobs, here we have IT industry has added a few jobs. नक्कीच तर सिद्धार्थ सर आपल्याला सांगतायत की वर्क फ्रॉम होम ही संकल्पना पण खूप चांगल्यारीत्या ही सध्याच्या परिस्थितीमध्ये काम करते आहेत। अशा क्षेत्रांना वर्क फ्रॉम होममुळे ही खूप विद्यार्थ्यांना शिक्षण झाल्यानंतर या नोकरीच्या संधी खूप चांगल्या प्रमाणात उपलब्ध आहेत। या व्यतिरिक्त आपण आवारी सरांशी बोलूया। तर आवारी सर, आपल्याला काय वाटतं की
ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग या क्षेत्रातून जे विद्यार्थी येतात त्यांना एक आपण विभाग प्रमुख किंवा एक चांगला त्यांना घडवणारा व्यक्ती म्हणून आपल्याला काय वाटतं की आपण विद्यार्थ्यांना कसं घडवत आहोत किंवा येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांना जे आपण घडवलेलं आहे त्याचा ते उपयोग या क्षेत्रामध्ये आल्यानंतर कशा प्रकारे करतील? पूनम, सर्वप्रथम आपले मी धन्यवाद देतो आणि अभिनंदन करतो याच्या या अशा एका म्हणजे ज्वलंत प्रॉब्लेमवर आज जे आहे एक चर्चा घडवून आपल्यातर्फे शंकरनाथतर्फे करण्यात आलेली आहे. तर मुद्दा जो आहे जसं डायगवाने सरांनी जे सांगितलं आज आणि सिद्धार्थ सॅम्युएल सरांनी जे सांगितलं मी यांच्या दोघांच्याही मताशी ॲग्री करतो की बा आता पुढे चालून जो येणारा जो काळ आहे त्याच्यामध्ये कसं आहे की विविध प्रकारची कौशल्ये लागणार आहे. आता सांगायचं झालं तर ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे, ऑटोमोबाईल सर्व्हिस सेक्टर आहे, हे आपल्या GDP मध्ये मेजर कॉन्ट्रीब्युशन्स असते. तर त्यामुळे कसं आहे की कोविडच्या नंतर म्हणा किंवा कोविडच्या यामध्ये म्हणा की आता जे चेंजेस झालेले आहे आपण जे इंजिन्सचे जे व्हेकल्स आहे त्याला ड्रॉप करून आपण इलेक्ट्रिक व्हेकल्सकडे आपण आता चाललेलो आहोत. त्याच्यामुळे मला असं वाटते की आता हा कोविडमुळे झाला असंच नाही पण काही फॅक्टर्स एन्व्हायरमेंटमुळे सुद्धा झाले आणि त्या एन्व्हायरमेंटल फॅक्टर्सला कन्सिडर करून जर बघितलं आपण तर इलेक्ट्रिक व्हेकल याद्वारे जे आहे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये परत इंजिनियर्सला डिप्लोमा इंजिनियर्सला किंवा डिग्री इंजिनियर्सला चांगली मान्यता राहणार आहे आणि चांगली रिक्वायरमेंट सुद्धा राहणार आहे. त्याच्यामुळे शिफ्ट कुठेतरी होत आहे, शिफ्ट कुठेतरी झालेला आहे. तसंच ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये पण शिफ्ट झालेला आहे. त्याच्यामुळे आपण इलेक्ट्रिक व्हेकलकडे उद्या चालून आपण शिफ्ट होऊ आणि झालेलं सुद्धा आहे. तर त्या अनुषंगाने मला वाटते की कोविड नंतरही ह्या अपॉर्च्युनिटीज ह्या आपल्या अभियंत्यांना हा चालून येणार आहेत आणि सर्वांना त्याची तशी तयारी करावी लागते असं मला वाटतं. डायगवाने सर, हा प्रश्न आपल्यासाठी आहे की नेमकं आपण बोलूयात की पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंग हे दोन वेगवेगळे विषय आहेत. तर नेमकं ह्या दोघांमधला फरक काय आहे किंवा ह्या दोघांमधल्या संधी किती उपलब्ध आहेत किंवा एक आपण म्हणतो की डिप्लोमा कोर्स आणि एक म्हणतो आपण डिग्री कोर्स, तर ह्या सर्वांमधला एक फरक काय असतो किंवा येणाऱ्या काळामध्ये आता एक ऑनलाईन शिक्षण पद्धतीने असं झालेलं आहे की लॅक ऑफ नॉलेज होत आहे, तर आपण एक गुड नॉलेज काय देऊ इच्छितो या विषयावर? सर्वप्रथम मी डिग्री आणि डिप्लोमा याच्या फरकावर बोलेल की डिग्रीला जाण्यासाठी 12वी आवश्यक आहे. 12वी करून म्हणजे 10वी नंतर 2 वर्ष त्यांनी 12वी करायचं. 12वीला सायन्स मॅथमॅटिक्स हे सब्जेक्ट असायचे. त्याच्यानंतर त्यांनी एंट्रन्स द्यायची आणि एंट्रन्स देऊन मग त्यांनी इंजिनिअरिंगचा आपला स्ट्रीम सिलेक्ट करायचा. सीईटी द्यायची. सीईटी देऊन आपल्याला ज्या काही याच्यात विभागात जायचं आहे डिग्री करायची तो सिलेक्ट करून 4 वर्ष त्यांनी त्याची डिग्री करायची आणि 4 वर्षानंतर त्यांनी काय जे स्किल आत्मसात केले त्या भरोशावर त्याला कुठे अपॉर्च्युनिटी मिळणार असे 2 + 4 6 वर्ष. म्हणजे जर त्याला डिग्री करायची आहे तर त्याला 2 11वी 12वी आणि 4 टोटल 6 वर्ष लागणार. परंतु डिप्लोमाचं तसं नाहीये. डिप्लोमाला फक्त 10वीच्या पर्सेंटेजवर डिप्लोमाला ऍडमिशन आणि तेवढेच अपॉर्च्युनिटीज आणि तेवढेच सब्जेक्ट सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, कॉम्प्युटर, IT म्हणजे जर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नागपूरला 14 शाखांमध्ये विविध पदविका आहेत म्हणजे तशाच पदविका डिग्रीमध्ये पण असतात. परंतु तो कमी वेळात 3 वर्षाच्या वेळात इंडस्ट्री रेडी होतो. कारण डिप्लोमा हा असा कोर्स आहे की ज्यात प्रॅक्टिकलवर आधारितच सगळं काम म्हणजे त्याला हँड्स ऑन ट्रेनिंग मिळतं आणि त्याच्यामुळे तो 3 वर्षात आपल्या कुटुंबाला हातभार लावणारा जर म्हणजे सहसा प्रत्येक जण काही शिकतो तसंच नुसतंच क्वालिफिकेशन मॅटर करत नाही. क्वालिफिकेशन सोबत त्याला काही स्किल अडॉप्ट करायची आहे जेणेकरून त्याला इंडस्ट्री ऍक्सेप्ट करेल. कम्युनिकेशन झालं, वर्क कल्चर झालं, पर्सनॅलिटी झालं, ते हा सगळ्याचा मेळ 10वी नंतरही पदविकेमध्ये आहे. त्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे आणि मला जे वाटते की पदविका केल्या म्हणजे डिप्लोमा केलेल्यांसाठी जॉबच्या ऑपॉर्च्युनिटी जास्त आहे आणि ज्याला पुढेही जायचं आहे
तर तो डिप्लोमा करून सुद्धा डिग्री करू शकतो. इकडे 3 वर्ष आणि पुन्हा 3 वर्ष, टोटल ही 6 वर्षाची लागणार. तर असा हा डिग्री आणि डिप्लोमा मधला फरक आहे. परंतु डिप्लोमा मधल्या मुलांमध्ये स्किल कॉम्पोनंट हा जास्त असतो, त्याच्यामुळे त्यांची प्रिफरन्स, कारण इंडस्ट्रीमध्ये त्याला जास्त लवकर प्रिफर केलं जातं, जॉब ऑपॉर्च्युनिटीज ह्या जास्त असतात. नक्की. तर एक जे दोन फरक आपण म्हणूयात की सध्याच्या याच्यामध्ये जर कुठेतरी आपल्याला अडचण जाणवत असेल की कुठल्या क्षेत्रात आपण वळायचं किंवा काय फरक ह्या दोन्ही पदवी आणि यामध्ये आहे, तर तो जो चांगला फरक आहे तो आपल्याला डायगवाने सर यांनी सांगितलेला आहे. या व्यतिरिक्त आपण सिद्धार्थ सरांकडे यांच्याकडे जाऊयात की सर आपल्याला काय वाटतं की कोविडच्या प्रभावानंतर जे विद्यार्थी आता क्षेत्रामध्ये यायला तयार झालेले आहेत, तर नेमकं सध्याची कोविडच्या आधीची परिस्थितीमध्ये काय स्किल्स नेसेसरी होते आणि कोविडच्या नंतरच्या परिस्थितीमध्ये काय स्किल्स हे म्हणजे एक्झॅक्ट हवेच आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये असं आपल्याला वाटतं. या व्यतिरिक्त जसं आपण बाहेरच्या देशांमध्ये पण क्लायंटशी कम्युनिकेशन करतात, तर एक बाहेर देशाचा आणि आपल्या देशाचा एक काय फरक जाणवतो की ज्याच्यावर आपण या विषयावर बोलू इच्छिता? दो चीजें होती है, एक होती है टेक्निकल स्किल्स और होता है सॉफ्ट स्किल्स. Soft skills, that gives a lot of importance in dealing with the situation, dealing with the clients. But while working, then comes technical skills, the hard skills into the play, and then that is something that is required to implement the job. And the skills these hard skills, these technical skills, these are changing very rapidly. What new skill was there had come about 6 months before may become redundant now. New skill has come because that is far more efficient and productive in nature. So this is a continuous cycle. But the challenge is how fast we can update our skills to the industry standards so that we are updated as per the industry. नक्कीच. तर आपल्या क्षेत्रात आपल्याला ज्या क्षेत्रात जायचं आहे त्या क्षेत्राकडे बघता आपण किती चांगल्या प्रकारे स्वतःला अपडेट ठेवू शकतो किंवा त्या क्षेत्राची गरज बघता आपण खूप चांगल्या प्रकारे स्वतःला अपडेट करू शकतो किंवा आपल्याला माहिती आहे की आपण जर या क्षेत्रात गेलो तर आपल्याला ह्या स्किलची गरज भासेल, तर त्याचा अभ्यास करून ते स्किल आपल्या स्वतःला आत्मसात करणं हे फार महत्वाचं आहे असं सिद्धार्थ सरांचं मत आहे. या व्यतिरिक्त आपण परत येऊ डायगवाने सर यांच्याकडे. सर, एक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकचे आपण प्रमुख आहात, तर आपल्याला काय वाटतं की म्हणजे ज्या स्किल नेसेसरी आहेत विद्यार्थ्यांमध्ये, तर त्या स्किल्स आपण आपल्यातर्फे विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोहोचवतो, त्यांना कोणत्या प्रकारे त्याचं प्रशिक्षण दिलं जातं, त्यांना शिकवलं जातं? आत्ताच सिद्धार्थ सरांनी सांगितलं की सॉफ्ट स्किल आणि टेक्निकल स्किल असे 2 पार्ट आहे. इंडस्ट्री सक्सेस होण्यासाठी, इंडस्ट्रीमध्ये त्याला सक्सेस होण्यासाठी, ऑपॉर्च्युनिटीज ग्रॅब करण्यासाठी टेक्निकल स्किल त्याला अकॅडमिक करिक्युलम मधून मिळेल, परंतु सॉफ्ट स्किलची ही तेवढीच आवश्यकता आहे. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, कम्युनिकेशन स्किल हे सगळं. परंतु या सगळ्यांचं स्किल्स कशा मिळतील, टेक्निकल स्किल्स कशा मिळतील, त्यासाठी आमच्याकडे करिक्युलम डेव्हलपमेंट सेल कंटिन्युअस कार्यरत असतं आणि त्यात पार्टिसिपेशन असतं इंडस्ट्री एक्सपर्ट्सचं. ते इंडस्ट्रीचे एक्सपर्ट कडनं ओपिनियन घेऊन की व्हॉट आर द थिंग्स रिक्वायर्ड इन टुडेज इरा, आजच्या घडीला त्यांना काय आवश्यकता आहे, की इंडस्ट्री 4च्या ज्या रिक्वायरमेंट आहे त्या सगळ्या रिक्वायरमेंट जर मुलांना मिळाल्या, त्यासाठी आमची करिअर डेव्हलपमेंट सेट सीडीसी सेल कंटिन्युअस कार्यरत असते. त्यामध्ये अशा प्रकारचे कोर्सेस, अशा प्रकारचे स्किल्स आम्ही ऍड ऑन करतो आणि ऑटोनॉमस संस्था असल्यामुळे लगेच ते इन्कॉर्पोरेट करून इम्प्लिमेंट सुद्धा करता येतात. तर हा एक विशेष भाग शासकीय तंत्रनिकेतन नागपूरचा आहे ही गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची स्वायत्त संस्था असल्यामुळे इथे करिक्युलम चेंजेस, कंटिन्युअस अपग्रेडेशन ऑफ करिक्युलम हे आपल्याला करता येतं आणि त्याचा फायदा मुलांना जातो. म्हणजे सिद्धार्थ सरांनी सांगितल्याप्रमाणे ते स्किल मुलांपर्यंत पोहोचवत आहे. नक्की. तर एक आवारी सरांशी आपण बोलूयात की सर, एक ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग क्षेत्र जर एक गृहीत धरलं तर आपल्याला काय वाटतं जे कौशल्य गरजेचे आहे, तर ते कौशल्य अंतर्भूत करण्यासाठी आपण काय करत आहोत? बघा, मी आपल्या चॅनेलच्या सर्व जे व्ह्युअर्स आहेत त्यांना सांगू इच्छितो की भारतामध्ये ते जी प्रगती झाली म्हणजे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये तुम्ही जर बघितलं तर आपल्याकडे फक्त काही लिमिटेड मॅन्युफॅक्चरर्स होते ऑटोमोटिव्हचे
जसं की तुम्हाला माहीतच आहे की बजाज सारखे एक मॅन्युफॅक्चरर्स होते, आजही आहेत समजा ते, पण कधी ना कधी आपण 20 वर्ष अगोदर जर बघितलं, 30 वर्ष अगोदर जर बघितलं, तर आपण फक्त काही कंपन्यांवर आपण जे आहे ते डिपेंडेंट होतो. आणि आपल्याकडे कसं आहे की त्या तेवढ्याच कंपन्या असल्यामुळे तेवढंच प्रोडक्ट होतो. म्हणजे त्यावेळेस जर बघितलं तर कदाचित आपल्याला बजाज स्कूटर मिळायला 2-2, 3-3 वर्ष लागायचे, इतका तो मॅन्युफॅक्चरिंग लीड टाइम होता. ओव्हर द पिरियड ऑफ टाइम काय झालं की ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये सुद्धा काही प्रगत तंत्रज्ञान आलं आणि बरीच प्रगती केली. म्हणजे ऑटोमोबाईल जे व्हेकल आहे एक, त्याला आपण असं म्हणत होतो की ते मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं प्रोडक्ट आहे. पण आताच्या घडीला जर आपण बघितलं तर सर माझ्याशी डायगोने सर माझ्याशी ऍग्री होतील की त्यामध्ये आता बरीच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आहे, कम्प्युटराइज कंट्रोल आहे. तर या सगळ्याचा अंतर्भाव जे आहे ते अंतर्भाव त्यात त्या व्हेकलमध्ये आहे. म्हणजे एक व्हेकल जर प्रोडक्ट म्हणून बघितलं आपण तर त्याच्यामध्ये सगळेच कॉम्पोनंट आपल्याला दिसून येतात. आणि आपली जी प्रगती चालू आहे इलेक्ट्रिक व्हेकलकडे, त्यामध्ये सुद्धा तसंच होणार आहे. तर त्यामुळे आमच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली जसं सरांनी सांगितलं की आम्ही स्किल्स मॅप करण्याकरता आम्ही इंडस्ट्रीचे जे रिनोड इंडस्ट्रीचे जे लोक आहेत त्यांना आम्ही बोलवलं आमच्या विभागामध्ये सुद्धा. आणि महिंद्रा अँड महिंद्रा नागपूर आहे किंवा बाकीच्या इंडस्ट्रीचे जे मंडळी आहेत ती येऊन त्यांनी मार्गदर्शन केलं. आणि त्यानुसार आता लागणारे जे स्किल्स आहे म्हणजे जसे की कम्प्युटराइज कंट्रोल्स आहेत, ठीक आहे, जसं की पूर्ण इलेक्ट्रिकल्स आहेत किंवा इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत, किंवा आजच्या घडीला येणारं जे व्हेकल आहे ते आता तू आम्हाला फोनवर बोलवून आजची अपॉइंटमेंट केली, सगळं केलं, तर उद्या चालून ते व्हेकलच तुझ्याशी कम्युनिकेट करेल आणि तेच आम्हाला कळवेल की अशा प्रकारची अपॉइंटमेंट ठरलेली आहे, तुम्हाला या स्टुडिओमध्ये यायचं आहे, इथे यायचं आहे. त्याच्यामुळे व्हेकल विल ऍक्ट लाईक अ पर्सनल असिस्टंट टू द पर्सन दोज हू आर ओनिंग दॅट व्हेकल. त्याच्यामुळे अशा प्रकारचं इंटरफेसिंग, कम्प्युटरचं इंटरफेसिंग जे आहे ते आज व्हेकलमध्ये होत आहे. तर त्या अनुषंगाने इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे सब्जेक्ट सुद्धा जे आहे, इलेक्ट्रिकल व्हेकलचे सब्जेक्ट्स आहे, कम्प्युटराइज कंट्रोल आहे, सेन्सर कंट्रोल आहे, हे सगळे आम्ही आता त्या करिक्युलम मध्ये जे आहे ते लागणार म्हणून त्याचा अंतर्भाव केलेला आहे, जेणेकरून ते आमच्या विद्यार्थ्यांना जे आहे ते आम्हाला देता येईल असं मला वाटतं. सिद्धार्थ सर, आपण आपल्याला हा एक प्रश्न आहे की नक्कीच आपण जसं एक आपल्या अनुभवावरनं मला खूप म्हणजे आपल्याला ही क्युरियोसिटी आपल्याला हा प्रश्न विचारायची की जसं तुम्ही बघता की टेक्नॉलॉजीज जे दुसऱ्या देशात आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात लवकर येतात, आपल्याकडे यायला थोडासा वेळ लागतो किंवा होत आहेत. आता अपग्रेडेशन खूप चांगल्या प्रकारे चांगली त्यांनी स्पीड पकडलेली आहे आपल्याकडे पण. तर आपल्याला काय वाटतं की येणाऱ्या काळामध्ये कुठल्या टेक्नॉलॉजीज नेसेसरी असतील किंवा काय स्किल्स नेसेसरी असतील, एक तिकडचा एक अनुभव बघता आणि आपल्या देशाची एक कार्यपद्धती बघता आपल्याला काय वाटतं की टेक्नॉलॉजीज किती गरजेच्या पडतील? आपके सवाल का जो जवाब है उसमें 2 पार्ट है. एक है मास लेवल पे जो टेक्नोलॉजी जो चेंज होती है उसको कितने जल्दी हम हमारे यहाँ पे लोग उसको अडॉप्ट करते हैं. And then there is also a section of people, professionals or even students who try to grasp these new technologies on their own. This is a small section of society, but then at the mass level, it happens late. That is when, when you like the question you ask, हमारे इंडिया में आने को इतना टाइम क्यों लगता है, तो वो मास लेवल पे है. लेकिन कुछ सेक्शन ऐसी है जो हो सकता है कि उन्होंने वो टेक्नोलॉजी बनाई है, या हो सकता है ये लोग कुछ सेक्शन, ये जो है माइक्रो सेक्शन जो है ये ऑलरेडी ये लोग ने फटाफट सीख लिया है ये जो न्यू टेक्नोलॉजी. सो दीज आर टू साइड्स ऑफ दिस. एंड टॉकिंग अबाउट, यू आल्सो आस्क्ड अबाउट व्हाट टेक्नोलॉजी. The world is full of technology. There is technology everywhere. Technology is required everywhere. But what is more relevant is to stay relevant. And to stay relevant, it is important that we learn that curiosity should be inside us. What's happening new? How can I change? How can I change quickly to be relevant in the industry as on today?
नक्कीच. तर एक सिद्धार्थ सर आपल्याला बोलतायत की जे सध्याची गरज बघता आपल्याला आपल्या जर नजरेपुढे दिसत आहे की ही गरज आहे किंवा ही टेक्नॉलॉजी आलेली आहे, तर विद्यार्थ्यांनी त्याचा जास्त विचार न करता त्याचा अभ्यास करून नक्कीच ज्याची गरज आहे ते आत्मसात करायला काहीच हरकत नाही आणि त्या हिशोबाने आपण विचार करायला हवा, त्या हिशोबाने आपण अभ्यास करायला हवा. तर हा सेम प्रश्न मी आपल्याला डायगवाने सरांना विचारू इच्छिते की एक आपण बघतात की विद्यार्थी आपल्या समोर घडतात, तर एक आपल्याकडे ही खूप चांगली पण गोष्ट आहे की आपल्याकडले विद्यार्थी पण खूप नवीन नवीन टेक्नॉलॉजी स्वतः क्रिएट करतात आणि त्याचं नाव अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर केलं जातं. काय वाटतं आपल्याला की काय टेक्नॉलॉजीज गरजेचे आहेत किंवा काय नवीन टेक्नॉलॉजीज आपल्यातर्फे विद्यार्थी क्रिएट करत आहेत? आता सिद्धार्थ सरांनी सांगितलं आपल्याला, इवन आवारी सरांनी सांगितलं की देअर मस्ट बी अ नाऊ इंटिग्रेशन ऑफ ऑल डिसिप्लिन्स. कारण त्यांनी इलेक्ट्रिक व्हेकलचं उदाहरण दिलं, त्यात इफ यू कॅन सी ऑल ब्रँचेस इन दॅट इलेक्ट्रिकल व्हेकल. कोणत्याही ब्रँचला आयओटी मशीन लर्निंग पासून नवीन नवीन आल्या सगळ्या ब्रँचेसचं इंटिग्रेशन त्यात आहे. म्हणजे ऑल ब्रँचेस शुड गो, ऑल टेक्नॉलॉजीज, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी शुड गो हँड इन हँड. परंतु हे सगळं करत असताना मला असं वाटते की संस्था थरावर म्हणजे शासनाने आपला जो मॅन पॉवर आहे त्याला तेवढंच तयार केलं पाहिजे. त्यांना सुद्धा स्किल बेस्ड ट्रेनिंग दिलं पाहिजे, फॅकल्टीला सुद्धा. कारण त्यांना मुलं घडवायची आहे तर फॅकल्टी ही तेवढी कॉम्पिटंट असायला पाहिजे. आम्ही तर आमच्या लेवलला सिलेबस अपडेट करून सगळं करण्याचा प्रयत्न करतोच, परंतु फॅकल्टीनीही जसं सिद्धार्थ सर म्हणाले की टेक्नॉलॉजी अडॉप्ट करण्याची इच्छा पाहिजे. तोही एक कॉम्पोनंट फॅकल्टीमध्ये असायला पाहिजे की आलेली टेक्नॉलॉजी अडॉप्ट करून ती मुलांना इम्पार्ट करायची आहे, जेणेकरून आपले मुलं पुढील भविष्यासाठी तयार होतील आणि ते आपलं उज्ज्वल भविष्य साकार करू शकतील. आवारी सर, हा प्रश्न आपल्याला की जसं आपण सांगितलं की ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग क्षेत्राशी आपण जोडलेले आहात, तर नेमकं आपण एक उदाहरण घेऊया गाड्यांचं की एक गाडी आली की काही महिन्यात किंवा एखाद वर्षात त्याचा नवीन मॉडेल येतो, त्याच्यात काहीतरी एक अपग्रेडेशन येतं. होऊ शकतं की पॉवर स्टेअरिंग येईल किंवा पॉवर विंडो येईल किंवा कुठलंही एखादं अपग्रेडेशन त्या गाडीत येतं किंवा गाडीचं एक स्ट्रक्चर चेंज होतं. तर नक्कीच ह्या गोष्टी आपण आपल्या विद्यार्थ्यांना शिकवताना की अपग्रेडेशन हे अतिशय महत्वाचं आहे, विद्यार्थ्यांकरिता, कंपन्यांकरिता, शिक्षकांकरिता आणि प्रत्येकाच करिता. तर अपग्रेडेशन स्वतःमध्ये आत्मसात करण्याकरिता किंवा आपण त्याचं नॉलेज विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याकरिता आपण काय प्रयत्न करतो? बघा, म्हणजे आता कसं आहे की आपले जे विद्यार्थी आहे ते जास्तीत जास्त विद्यार्थी, बहुतेक सगळेच विद्यार्थी जे आहे ते आज इंडस्ट्रीमध्ये काम करतात, वेगवेगळ्या लिडिंग इंडस्ट्रीमध्ये. शासकीय तंत्रनिकेतन नागपूर ही भारतातली एक अग्रगणी संस्था आहे आणि जी 107 वर्ष जुनी संस्था आहे. माझ्या विभागातील जे विद्यार्थी आहेत आज वोल्वो आहे, मर्सिडीज आहे, ऑडी आहे, अशा बऱ्याच, बजाज आहे, नंतर अशोक लेलँड आहे, बऱ्याच नामवंत कंपन्यामध्ये काम करतात. त्याच्यामुळे आम्ही काय बघत असतो की काय होतं ना, आम्ही 3 वर्ष विद्यार्थ्यांना डिप्लोमामध्ये ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग बद्दल जो करिक्युलम आहे तो ऑफर करतो. पण आमच्याकडला विद्यार्थी एकदा पास झाला तर आम्ही त्या अल्युमिनी सोबत नेहमी कॉन्टॅक्टमध्ये असतो आणि तो पास झालेला विद्यार्थी आम्ही जे त्याला इंडस्ट्री रेडी, सरांनी बघा डायगवानी सरांनी बोललं की आम्ही त्यांना इंडस्ट्री रेडी तयार करून देत असतो. त्याच्यामुळे इंडस्ट्री रेडी आम्ही इंजिनियर्स तयार करतो, पण सोबतच आम्ही तिथे गेल्यानंतर त्याच्याकडनं फीडबॅक घेत असतो की बाबा रे, तुला आणखी काय आवश्यक आहे, तुला तर आम्ही देऊ नाही शकलो किंवा तू करिक्युलम पास होऊन गेला, बाबा रे तुला आणखी काय आवश्यक आहे जेणेकरून तुझ्या ज्या नंतरच्या ज्या बॅचेस आहेत त्याला ते देता येईल. आणि त्याचे जे एम्प्लॉयर्स असतात, म्हणजे मर्सिडीज असेल, ऑडी असेल, तर त्यांच्या रिस्पेक्टिव्ह एम्प्लॉयरशी सुद्धा आम्ही बोलतो आणि आम्ही जाणून घेतो की कुठली कौशल्य पुन्हा त्यांना आवश्यक आहे. तर सिलेबस अपग्रेडेशन हा पार्ट तो होतच असतो, पण त्याच्यासोबत जे आहे काही ऍडव्हान्स टॉपिक्स इन सिलेबस जे असतात, ऍडव्हान्स टॉपिक्स असतात किंवा कंटेंट बियॉन्ड द करिक्युलम ज्याला आपण म्हणतो, ते आम्ही काय करतो विभाग लेवलवर आम्ही ते त्यांना देतो आणि ते त्यांना शिकवतो. म्हणजे जेणेकरून करिक्युलम जरी तो ऑफर करणं चालू असतं 5 वर्ष, तरी पण बाहेर पडणारा जो तंत्रज्ञ आहे, बाहेर पडणारा जो डिप्लोमा ऑटोमोबाईल इंजिनियर आहे, तो पूर्ण ज्ञान घेऊन त्या कंपनीमध्ये जाईल आणि आपला जॉब मिळवेल आणि यशस्वीरित्या तो आपला म्हणजे तो तिथे काम करेल, इंडस्ट्रीमध्ये काम करेल.
त्याच्यामुळे इंडस्ट्रीशी कॉन्टॅक्ट ठेवणं रेग्युलरली हा आमच्या विभागाचा एक म्हणजे मूळ भाग आहेच. ओके, सर त्यावर जास्त सांगू शकतील किंवा किंवा इंडस्ट्रीचे सगळ्याच आमच्याकडे जे डिपार्टमेंट आहे ते इंडस्ट्रीशी कॉन्टॅक्ट ठेवून जे आहे त्यांचे इनपुट्स घेत असतात आणि ते आम्ही इनकल्केट करतो एका आमच्या अभ्यासक्रमामध्ये. मला असं वाटतं की सरांनी यावर थोडंसं मार्गदर्शन करावं जेणेकरून आणि आमची जी स्कीम आहे त्या स्कीम मध्ये इंडस्ट्री इंटर्नशिप हा कॉम्पोनंट 6 महिन्याचा ऍड केलेला आहे प्रत्येक डिसिप्लिन साठी. त्यात म्हणजे जेवढे विद्यार्थी समजा एका कंपनीला चालले त्यामागे एक मेंटर टीचर असतो आणि त्यांना ती इंडस्ट्री समजून घ्यायचं आहे आणि आपलं प्रोजेक्ट तिथे जाऊन करायचं आहे. तिथे म्हणजे त्याला फ्लोअरवर कामही करायला मिळतं आणि इंडस्ट्रीशी तो रुबरू सुद्धा होतो आणि त्याला इव्हन इंटर्नशिप कन्व्हर्टेड इनटू द जॉब प्लेसमेंट असे सुद्धा प्रकार जास्त होतात. म्हणजे ज्या इंडस्ट्रीत मुलं काम करतात ते तिथून चांगले मुलं लगेच पिकअप करतात आणि त्यांना ऑफर देतात. तर असा हा 6 महिन्याचे इंटर्नशिप आता आमचं जे करिक्युलम डेव्हलपमेंट आहे नवीन या सेशन पासून म्हणजे 21-22 जे सेशन आहे या नवीन सेशनला तो मुलगा 6 महिने इंडस्ट्रीमध्ये जाऊन काम करणार असं सगळ्या डिसिप्लिनसाठी. म्हणजे मग ते IoT असो, मशीन लर्निंग असो, इव्हन इफ इंडस्ट्री रेडीवर आपण बोलत आहे इंडस्ट्री ओरिएंटेशनचे 2 कोर्सेस सुद्धा आमच्याकडे नवीन सुरू झाले. मागच्या वर्षी मेकॅट्रॉनिक्स सुरू झाला. इफ यू टॉक अबाउट द इलेक्ट्रिक व्हेकल, मेकॅट्रॉनिक्स इज देअर. मेकॅनिकल प्लस इलेक्ट्रॉनिक्स याचं कॉम्बिनेशन म्हणजे त्याचा मिरर जरी सेट करायचा आहे, कॅमेरानी मागे जर रिव्हर्स घ्यायचं तर ऑल कंट्रोल्स आर इलेक्ट्रॉनिक कंट्रोल्स, हार्डवेअर इज इलेक्ट्रॉनिक्स, कंट्रोल बाय कॉम्प्युटर, IoT हे सगळं मिक्सिंगच दिसणार आहे कुठे. त्याच्यानंतर यावर्षी डिप्लोमा लेव्हलला फर्स्ट टाइम आता IoT, मशीन लर्निंग हे सगळं IoT बेस सुरू आहे. तर तो AIML आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग हा सब्जेक्ट सुरू झाला यावर्षी. 30 मुलं तिथे येतील. ते हाही जो आपण म्हणत होतो की नवीन स्किल्स कसे द्यायचे तर शिखर परिषदेने ठरवलं की हे आलं पाहिजे. इव्हन इफ एक मुद्दा असा मला मांडायचा आहे की मुलं 10वीत नाही येतात, लँग्वेज बॅरियर असतं. तर यावेळेला शिखर परिषदेने रिजनल लँग्वेजला प्रमोशन देण्याचं ठरवलं. व्हेरेवर टीचर कॅन आस्क द क्वेश्चन इन इंग्लिश परंतु मुलाला मराठीत उत्तर लिहायची मुभा आहे. तो त्यांनी जे ग्रास्प केलं त्याचं उत्तर तो मराठीत लिहू शकतो. म्हणजे हाही प्रॉब्लेम डिप्लोमा मध्ये सॉल्व्ह झालेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी नॉलेज मिळवून कोणत्या भाषेत लिहायचं हाही अडसर राहिलेला नाहीये. तर इव्हन आपण व्हेकलच्या मागे काही इंटेलिजंट असं लिहून त्या इंटेलिजंट लिहिलेलं व्हेकल MGUच्या मागे लिहून असतं. तर असे सगळे प्रकार म्हणजे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचे पाहायला मिळतात आणि ऑल ब्रँचेस आर गोइंग इन हँड टू हँड. मग तिथे सिव्हिल सुद्धा चुकत नाहीये. नक्कीच. तर म्हणजे विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारे क्षेत्राकरिता तयार करण्यासाठी एक शिक्षक वर्ग किंवा एक शिक्षण संस्था खूप चांगल्यारीत्या प्रयत्न करते आहेत की विद्यार्थ्यांना खूप चांगलं आपण एज्युकेशन दिलं पाहिजे. त्यांना जी इंडस्ट्रीची गरज आहे त्याच्यानुसार त्यांना तयार केलं पाहिजे. या व्यतिरिक्त एक खूप चांगला उपक्रम आपल्याला डायगावाने सर यांनी सांगितलेला आहे की 6 मंथ्स त्यांना एक ते इंटर्नशिप पण देणार आहेत की ज्या अंतर्गत मग होऊ शकते की त्यांना नोकरीची संधी खूप लवकर उपलब्ध होईल आणि त्यांना त्या क्षेत्राबद्दलची संपूर्ण माहिती सुद्धा येईल. या व्यतिरिक्त एक मी सिद्धार्थ सरांना प्रश्न विचारू इच्छिते की सर आपली जी कंपनी आहे त्या कंपनी अंतर्गत आपण नक्कीच देशात आणि विदेशात आपण काम करत आहात. तर एक आपल्यातर्फे आपण विद्यार्थ्यांकरिता काही प्रोग्राम्स अरेंज केलेत का किंवा आपल्याला काही वाटतं का की गरज बघता हे प्रोग्राम्स अरेंज करायला पाहिजेत किंवा आपण इनिशिएटिव्ह घेऊन ते करणार आहात? मेरा डिजिटल मार्केटिंग कंपनी है, उसमें हम लोग डिजिटल टेक्नोलॉजीज पे हम लोग काफी काम करते हैं एंड आई हैव रिक्रूटेड क्वाइट अ फ्यू इंटर्न्स, so we keep doing that on a regular basis. We provide internships, placements, final placements to the students. So that ways we are able to teach the students what
is relevant and what is updated and what we are working on as on date and what is required by our clients in the US, Australia, UK or other European countries, anywhere. So we make them acclimatize, we make them fall in line with our working style and pattern. So that way we have done, and we will keep doing these internship programs and keep offering placements to the students even in the future. नक्कीच तर म्हणजे आपल्याला सिद्धार्थ सरांनी सांगितलेलं आहे की जे विद्यार्थी आहेत त्यांना ते इंटर्नशिप सुद्धा प्रोव्हाइड करवत आहेत किंवा या व्यतिरिक्त जर त्यांच्याकडे नोकरी असेल तर ते विद्यार्थ्यांना ते नोकरीकरिता पण संधी देत आहेत. आणि एक जर विद्यार्थी आपल्याकडे इंटर्नशिपला आहे तर त्यांना क्लायंटची गरज बघता, त्यांची रिक्वायरमेंट बघता, त्या पद्धतीने काम कसं करायचं याबद्दलचं पण ते उत्तम प्रशिक्षण हे विद्यार्थ्यांना देत आहेत. एक प्रश्न आभारी सर आपल्याला की आज आपण जसं ह्या विषयावर चर्चा केलेली आहे की कोविडच्या नंतर काळात इंजिनिअरिंगसाठी किती चॅलेंजेस असतील किंवा किती अपॉर्च्युनिटीज असतील, तर एक आपल्या तर्फे विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन राहील किंवा काय सल्ला राहील? आता बघा, आजची आपली छान चर्चा घडवून आणली तू म्हणून, आणि त्यातून असं लक्षात येतं की आता सिद्धार्थ विल ॲग्री विथ मी की compared with the degree engineers, there is a more need of the diploma engineers in the country. And again याच्यामध्ये मला सांगावं असं वाटतं की डायगावणे सरांचा पण अनुभव इंजिनिअरिंग कॉलेजचा आहे, माझा पण आहे. आम्ही जवळपास 25 वर्षापासून बघत आहोत या क्षेत्रामध्ये. त्याच्यामध्ये कसं आहे की आम्हाला असं वाटतं की डिप्लोमा इंजिनियर्स जे आहे त्याची आज जी गरज आहे, त्याच्यामुळे कसं आहे की डिप्लोमा करून विद्यार्थ्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटीज जे आहे त्या भरपूर आज आपल्या नागपूर रिजनमध्ये किंवा विविध रिजनमध्ये जे आहे ते विविध रिजनमध्ये मिळू शकतात. त्याच्याप्रमाणे जे स्किल्स आहे ते स्किल सेट जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये तो स्किल सेट बदललेला आहे. म्हणजे आपण कसं आहे की जुनं ते सोनं म्हणायचं आणि त्याच्यात काही चेंज नाही करायचं, तर असं नको व्हायला. त्याच्यामुळे कसं आहे की आणि ह्युमन नेचर कसं आहे, इट ऑफर्स ऑलवेज अ रेजिस्टन्स टू चेंज, पण आपल्याला चेंजेस ऍक्सेप्ट करावं लागते. आता तो कोविड कुठून आला, काय आला, आपल्या भारतावर त्याचा काय परिणाम झाला, आपल्या औद्योगिक क्षेत्रावर काय झाला किंवा आपल्या ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग फील्डवर काय झाला, हे तर आपल्याला बघायचंच आहे, पण त्यातून आपल्याला मार्ग काढायचा आहे. बघा डायगावणे सर जसं बोललेत की चॅलेंजेस तर आहेत, पण त्या चॅलेंजेसला जे आहे ते सोल्युशन सुद्धा आपल्याकडे आहे आणि ते सोल्युशन्स काढून आपल्याला स्किल सेट बदलावं लागेल. ओके, शासकीय तंत्रनिकेतनमध्ये आमच्या विभागात सुद्धा आम्ही त्याचे स्किल सेट जे काय लागतं ते स्किल सेट आपण आयडेंटिफाय केले. जसं सिद्धार्थ मगा बोलला की त्यामध्ये जे आहे जेनरिक स्किल्स किंवा सॉफ्ट स्किल्स आणि टेक्निकल स्किल्स याचा अंतर्भाव असावा. त्याच्यामुळे कसं आहे की ह्या दोन्ही याला जुळतं मिळतं अभ्यासक्रम जे आहे ते स्किल सेट जे रिक्वायर्ड आहे ते आम्ही त्या अभ्यासक्रमात टाकलेले आहे. आणि तशा प्रकारचे आम्ही जे तंत्रज्ञ आहे किंवा ऑटोमोबाईल इंजिनियर जे आहे ते घडवायचा आम्ही प्रयत्न करत आहोत. एक ऑटोमोबाईल इंजिनियर बेसिकली काय करत असतो, तर त्याचं कामच हे आहे की गाड्यांची देखभाल करणं, गाड्यांना मेंटेन करणं व्यवस्थितरित्या, नंतर नवीन नवीन गाड्यांचे डिझाईन्स करणं. आज आपण बघतो व्हॉट्सअपवर किंवा सोशल मीडियावर बघायला मिळतं की कन्सेप्ट कार्स आहेत किंवा बाकीचे काही मॉडेल्स आहेत, अजूनही ते कन्सेप्टद्वारेच आहेत, ते प्रत्यक्षात उतरायचे आहे. पण कसं आहे की त्या विद्यार्थ्यांना ज्या इनोव्हेटिव्ह आयडियाज मिळतात त्या इनोव्हेटिव्ह आयडियाजला जे आहे ते नर्चर करून पुढे नेणं हे आपण म्हणजे करत असतो. आणि त्यामुळे बरीच फ्लेक्झिबिलिटी जी आहे ते बरीच फ्लेक्झिबिलिटी आपण त्यात करिक्युलम मध्ये ठेवलेली आहे. इनोव्हेशनच्या दृष्टीने जर सांगायचं झालं तर आमचे प्राचार्य त्यावर आणखी थोडं सांगू शकतील की इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन सेंटर जरी मी त्याचा इन्चार्ज आहे, पण प्राचार्य सांगू शकतील की त्यात आणखी कुठले कुठले विविध उपक्रम जे आहे आम्ही राबवित आहोत आणि विद्यार्थ्यांना तशा प्रकारचं स्किल देण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे. नक्कीच. तर एक सर आपल्या अनुभवाने सांगत आहेत की गरज बघता की क्षेत्रामध्ये डिप्लोमाचे इंजिनियर्सची गरज जास्त आहे, त्यांना संधी जास्त उपलब्ध आहेत, पण याचा अर्थ हे नाही की डिग्रीचं शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध नाही आहेत की त्यांनी ते शिक्षण घेतलं तर ते चुकीचं होईल असा हा
मुद्दा नाहीच आहे नक्कीच. तर आपण डिप्लोमाचंही शिक्षण घेऊ शकता आणि डिग्रीचंही शिक्षण घेऊ शकता. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये दोन्हीही क्षेत्रातील विद्यार्थ्यांकरिता खूप चांगल्या संधी उपलब्ध होणार आहेत. एक हाच प्रश्न मी डायगवाने सरांना विचारू इच्छिते की आपण काय एक सल्ला देऊ इच्छिता सर की जे विद्यार्थी ऑलरेडी शिक्षण घेऊन तयार आहेत किंवा येणाऱ्या काळामध्ये शिक्षण घेऊन ह्या क्षेत्राकडे वळणार आहेत त्यांना येणाऱ्या काळासाठी मी म्हणेल की त्यांनी स्वतःचं लक्ष ठरवायचं आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, अराइज अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल रीच्ड. तुम्हाला तुमचं गोल ठरवायचं की तुम्हाला 3 वर्षात इंजिनियर बनायचं आहे की 6 वर्षात इंजिनियर बनायचं आहे. त्यानंतर त्याला तुमचं मिशन ठरवायचं आहे की ते अचीव करण्यासाठी तुम्हाला काय काय गोष्टी करायच्या आहे. समजा तुम्हाला डिप्लोमाला यायचं आहे तर मग डिप्लोमात यायची रिक्वायरमेंट काय आहे, तिथून तुम्हाला सुरुवात करायची आहे. मग मला फी किती आहे, हेही बघायचं आहे की कुठली फी जास्त आहे. 11वी 12वीला गेलं तर मला ट्युशन किती लावायची आणि किती खर्च करायचा आणि माझ्या पॅरेंटची फायनान्शियल पोझिशन काय आहे. फायनान्शियल पोझिशन ठीक आहे, व्यवस्थित आहे आणि भरपूर काही लाख 2 लाख 3 लाख खर्च करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. पण काही पॅरेंट जे रुरल एरियात आणि मेजर असं आहे की त्यांना फायनान्शियल सपोर्ट आता मुलांकडून पाहिजे आहे. तर लवकरात लवकर फायनान्शियल सपोर्ट आपल्या पॅरेंट्सला की आपल्या पॅरेंटला आपला मुलगा पायावर उभा झालेला पाहिजे आहे. तर डिप्लोमा हा एक मात्र स्किल ओरिएंटेशन वाला प्रोग्राम आहे असं मी म्हणेल. आणि त्याची फी फारच कमी आहे. डिप्लोमाची 6,700 ही ओपन कॅटेगरीसाठी फीस असते. त्याच्यासाठी डॉक्युमेंटेशन तर तुमची मार्कशीट, टीसी, तुम्हाला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट हे सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे असतात. ते डॉक्युमेंट घेऊन ऑनलाईन साईटवर जायचं, ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं, ऑनलाईन स्क्रुटी, सगळं काही ऑनलाईन आहे. ड्युरिंग पॅन्डेमिक गाईडलाईन फॉलो करायचे आहे. ते ह्या सगळ्या प्रोसेसेस आहे. फक्त तुम्हाला डीटी महाराष्ट्रावर इंजिनिअरिंगचंही रजिस्ट्रेशन होईल, डिग्रीचंही रजिस्ट्रेशन होईल, डिप्लोमाचंही ठरवायचं तुम्हाला आहे. कारण आम्ही हाय ट्रेंड बघत आहे की डिग्रीला जाऊन ही काही जण अशा प्रकारातले मी बघत आहे इथे की आम्हाला डिप्लोमा करायचा आहे. असं उलटही रिव्हर्स इंजिनिअरिंग सुद्धा पाहायला मिळत आहे. तर विचार करताना वापस येण्यापेक्षा सरळच या मार्गाने गेलं तर का नाही. त्याच्यानंतर इव्हन इफ स्कॉलरशिप इतक्या काही अवेलेबल आहे की त्या इव्हन इफ मायनॉरिटी मध्ये स्कॉलरशिप आहे, ओबीसी वाल्यांना आहे, ओपन वाल्यांना सुद्धा फ्री शिप मिळू शकते प्रोव्हाइडेड इन्कम सर्टिफिकेट बरोबर असलं तर. तर तिथे डिप्लोमाला गव्हर्नमेंट साईडला जर जाताना असेल तर फायनान्स किंवा माझी फायनान्शियल परिस्थिती नाही म्हणून जाऊ शकत नाही असं नाहीये. बाकी त्यांना ठरवायचं. पण मी एवढंच म्हणेन की डिप्लोमा हा कमी खर्चात आपल्या पायावर करणारा हा एक अभियांत्रिकीचा पदविका अभ्यासक्रम आहे. पण डिग्रीला जाण्यासाठी तुम्हाला तिथून कोणीही रोखत नाही. तुम्हाला पुन्हा गव्हर्नमेंट इंजिनिअरिंगला पीजी करायला हायर इन्स्टिट्यूट, एमटेक, आयआयटी, एनआयटी, व्हीआयटी कुठेही जाता येतं. अशा प्रकारचा हा एक चांगला अभ्यासक्रम आहे. त्याचा अवश्य पहिले अभ्यास करा, मराठीतून बघा, माहिती वाचा आणि त्याच्यानंतर निर्णय घ्या. एवढंच मी म्हणेन. नक्कीच. तर एक गायकवाडी सरांनी पण एक विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांसोबतच एक त्यांच्या पालकांनाही खूप चांगला सल्ला दिलेला आहे की आपण कुठेतरी एक आपण साधारण मध्यमवर्गीय म्हणून आपण जेव्हा आपल्या परिस्थितीकडे बघतो की आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या मुलांना आपल्याला खूप चांगलं शिक्षण द्यायचं आहे पण आपल्या घरची परिस्थिती नाही आहे. तर अशा विद्यार्थ्यांकरिता किती चांगले फायदे ह्या क्षेत्रामध्ये उपलब्ध आहेत किंवा गव्हर्नमेंटकडनं आपण त्यांना किती चांगले फायदे उपलब्ध करून देऊ शकतो याबद्दलची पण माहिती आपल्याला सरांनी दिली आहे. तर नक्कीच हा एक पालकांसाठीही सल्ला राहील की जेव्हा विद्यार्थी एक 10वी पर्यंत पोहोचत आहेत किंवा आपले मुलं एक 10वी पर्यंत पोहोचत आहेत तर तुम्ही एक त्यांना 7वी 8वी पासून त्यांना एक नॉलेज देऊ शकता की नक्कीच तुम्ही जर तुम्हाला या क्षेत्राकडे जायचं आहे तर तुम्ही त्याची तयारी आतापासून करा. काय एक नेसेसरी असू शकतं की पर्सेंटेज बेसवर आपण त्यांना ऍडमिशन्स देऊ शकतो. तरी त्यासाठी तयारी करायला किंवा त्यांना त्याबद्दलचं नॉलेज द्यायला, त्याबद्दलची माहिती द्यायला काहीही हरकत नाही. या व्यतिरिक्त जो काही निर्णय असतो तो एक जर आपण निर्णय मुक्त आपण विद्यार्थ्यांना जोडला तर ते खूप चांगलं आपल्या क्षेत्रामध्ये करू शकतात. हा सारखा प्रश्न मी सिद्धार्थ सरांना विचारेल की सर आपण आपल्या अनुभवावरनं या विषयावर जो आपलाचा विषय आहे या विषयावरनं एक विद्यार्थ्यांना किंवा कुणाला पण एक काय सल्ला देऊ इच्छिता. आई वुड से कि हमको सबको हमारा फाइनेंशियल सबको टेक केयर करना होता ही है, तो जॉब अपॉर्चुनिटीज देखना होता है, लेकिन डोंट स्टॉप बीइंग क्रिएटिव.
हम जब सबसे ज्यादा क्रिएटिव थे, जब छोटे बच्चे हुआ करते थे तब हम सबसे ज्यादा क्रिएटिव होते थे। उसके बाद में पढ़ाई लिखाई, जॉब एंड फिर घर का जो हमारा ओरिएंटेशन होता है, तो हम उसमें नया कुछ सोचना हम भूल जाते हैं। डोंट डू दैट, कीप थिंकिंग न्यू। आप कुछ नया सोचोगे तो कोई हो सकता है कुछ न्यू इन्वेंशन लेके आ पाओगे। और मैं एक नॉन टेक्निकल बैकग्राउंड से आया, देन गॉट एसोसिएटेड इन द टेक्नोलॉजिकल वर्ल्ड, एंड आई हैव नाउ 3 patents, एंड इट ओनली गिव मी I could do that only because I had time, space and the freedom to think something new. तो इसीलिए मैं आपको भी सबको यही सलाह दूंगा कि कुछ नया सोचते कीजिए, नया सोचते रहिए, और कुछ हो सके तो अदर देन जॉब कुछ अपना भी, अगर आप न्यू एक एंटरप्रेन्योर बनना चाहे, कुछ नया अपना व्यवसाय शुरू करना चाहे, तो कोशिश जरूर कीजिएगा, क्योंकि 99 टाइम्स आप फेल हो गए ये प्रॉब्लम नहीं है, आपने कोशिश किया। अगर आप एक ही बार अगर आप सक्सेसफुल हो गए, आपके वो 99 टाइम्स जब आपका फेल हुए थे वो पूरा रिकवर करके बहुत आगे निकल जाएंगे। ये मेरा एक एडवाइस रहेगा कि कुछ करते रहिएगा, कुछ नया सोचते रहिए, एंड डोंट लिमिट युअर लाइफ, मेक इट अनलिमिटेड। म्हणजे प्रत्येकामध्ये जो इनोव्हेटिव्हनेस असतो, सरांनी सांगितलं त्याप्रमाणे, तो इनोव्हेटिव्हनेस त्यांनी कुठेतरी जपायलाच पाहिजे शेवटपर्यंत। जसं आपण सिद्धार्थ सर आता बोलले किंवा इनोव्हेटिव्ह आपण किती लहानपणी काय काय नाही करत आपण, आणि किती इनोव्हेटिव्हनेस असतो, तर जसं आपण ग्रो होतो तसं सुद्धा आपण आपल्या बिझनेसमध्ये, आपल्या जॉबमध्ये इनोव्हेटिव्हनेस जर राहिला आणि तो जर आपण जपलं तर निश्चितच आपण म्हणजे काहीतरी एक चांगलं प्रकारचं आपण आपलं भविष्य उज्ज्वल घडवू शकतो, असे मला सुद्धा वाटते। नक्कीच। तर आजचे जे आपले पाहुणे तिघही जण आपल्यासोबत जोडलेले होते, त्यांनी एक इंजिनिअरिंगच्या क्षेत्राशी जोडलेल्या विद्यार्थ्यांकरिता, ते विद्यार्थ्यांच्या पालकांकरिता किंवा या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता खूप चांगला महत्त्वाचा सल्ला आपल्याला दिलेला आहे। एक खूप माहितीपूर्वक ही चर्चा आजची आपल्याला राहिलेली आहे। या व्यतिरिक्त मला असं वाटतं की जसं सिद्धार्थ सर बोलले की इनोव्हेटिव्ह राहा, क्रिएटिव्ह राहा आणि लिमिटलेस राहा, आणि नक्कीच आपल्याला मर्यादांमध्ये बांधून नका घेऊ। तुम्हाला जे वाटतं की ह्या क्षेत्रात जायला मी तयार आहे, या क्षेत्रासाठी माझी तयारी आहे, क्षेत्र कुठलेही असू देत, नक्कीच व्यक्तीने क्रिएटिव्ह असणं हे फार महत्त्वाचं आहे। आणि पालकांसाठी हा सल्ला तितकाच महत्त्वाचा आहे की आपल्या मुलांना तुम्ही मर्यादांमध्ये नका बांधू। त्यांची जर जी कौशल्य आहे ती कौशल्य ओळखा की नक्कीच त्या क्षेत्रामध्ये जर ते गेले तर ते खूप चांगलं करून दाखवू शकतात। तर आजच्या आपल्या चर्चासत्रामध्ये कोविडच्या नंतर ही इंजिनियर्सची कशी परिस्थिती असेल याबद्दल आपण संपूर्ण चर्चा केलेली आहे। खूप चांगल्या संधी उपलब्ध होतील, स्किल्स आपल्याला गरजेचे आहेत। या व्यतिरिक्त ज्या कोणत्या महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत ह्या तिघांनी पण आपल्याला सांगितल्या आहेत। तर नक्की आजच्या चर्चासत्राला आपण इथेच विराम देऊयात आणि भेटूया शंखनाच्या पुढील चर्चासत्रात। तोपर्यंत बघत राहा शंखनात आवाज सत्याचा।